नमस्कार. नम्रता कृष्ण या माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोत्याची ताटाभोवतीची एकदम सोपी अशी महिरप शिकणार आहे. तर ती महिरप बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. पांढरे मोती, रंगीत मोती 2 कलरचे घेतलेले आहे. तिघही 5 नंबरचे मोती, कात्री, धागा कापण्यासाठी कात्री, नायलॉन धागा आणि सुई. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्यावेळी तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आता रांगोळी बनवायला सुरुवात करूया. सुई घेतलेली आहे. सुईमध्ये हा असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला आधी सुरुवातीला धाग्यामध्ये 6 मोती पांढरे ओवून घ्यायचे आहे. हे पहा, हे 6 पांढरे मोती ओवून घेतलेले. आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे. गोल आपण नेहमीच बनवतोय. पहा, ही गाठ आहे. गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी वरती बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपल्याला परत ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे. मी अगदी छोटीशी महिरप शिकवण्याकरता तुम्हाला शिकवते आहे. पहा, तुम्ही करून पहा आणि कॉमेंट्सद्वारे मला कळवा की तुम्हाला महिरप आवडली की नाही, ती डिझाईन आवडली की नाही. हे पहा. आणि तुम्ही कुठल्याही कलरचे मोती वापरून ही डिझाईन बनवू शकतात. तुम्ही ही छोट्या आकारातली समईची महिरपसुद्धा बनवू शकतात आणि तुम्ही 6 नंबरच्या मोत्यातसुद्धा ही महिरप बनवू शकतात. हे पहा, आपला हा असा गोल इथे तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. डिझाईन एकदम सोपी आहे, करून पहा. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले. मी लाल आणि पिवळा कलर इथे वापरलेला आहे. अशीच एक महिरप मी ताटाभोवतीची केलेली आहे ह्याच कलरमध्ये. हा एक रंगीत मोती मी पिवळा घेतलेला आहे. परत 3 पांढरे मोती घेतलेले आहे. पहा, परत एक रंगीत मोती घ्यायचा आहे. पांढरे मोती आपल्याला 4 वेळेला ओवून घ्यायचे आहे. 3 पांढरे, 1 रंगीत, 3 पांढरे, 1 रंगीत, परत 3 पांढरे. हे पहा, परत 1 रंगीत, परत 3 पांढरे, तीन पांढरे, 1 रंगीत, 3 पांढरे, 1 रंगीत, 3 पांढरे, 1 रंगीत. इथे आपण हे 12 मोती ओवून घेतले. पहा, पांढरे मोती, आणि मी पिवळा कलर इथे घेतला आहे. ते 3 मोती आपले इथे आहे. आता आपल्याला दुसरा कलर घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये मी लाल कलर घेतलेला आहे. आता आपण हे 2 लाल मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. पहा, हे 2 मोती आपण ओवून घेतले. आणि आता आपल्याला काय करायचं, हे जे 2 लाल मोती आपण ओवलेले आहे त्याच्यातला हा जो वरचा एक लाल मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर वरची काढायची. वरच्या दिशेने अशी सुई काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे. पहा, हा असा धागा ओढून घेतला आहे आपण. आता आपल्याला काय करायचं, परत 3 पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले. परत 1 रंगीत मोती ओवून घेतला. पहा, आणि परत 3 पांढरे मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेणार आहे.
हे 3 पांढरे मोती आपण ओवून घेतले. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो वरचा आपण पिवळा मोती ओवलेला आहे त्याच्यातून सुई आपल्याला अशी बाहेर काढायची. अशी सुई आपण बाहेर काढून घेतली पहा, धागा ओवून घेतलेला आहे. आता परत आपल्याला इथे 3 पांढरे मोती घ्यायचे आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले. परत एक रंगीत मोती घ्यायचा आहे. परत 3 पांढरे मोती घ्यायचे आहे. हे 3 पांढरे मोती घेतले. ह्या रंगीत मोत्यातनं सुई काढली, 3 पांढरे मोती घेतले, एक रंगीत मोती, 3 पांढरे मोती. आता परत काय करायचं, आपल्याला सुई खालच्या दिशेने फिरवायची. तर हा जो मधला पिवळा मोती आहे हा एक रंगीत मोती, ह्याच्यातनं आपण सुई खालच्या दिशेने बाहेर काढणार. ही पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आणि धागा ओढून घ्यायचा आहे. अशी डिझाईन आपल्याला करायची आहे पूर्ण रांगोळी होईपर्यंत. तुम्ही छोटी आकारात केली तरी चालेल, तुम्ही मोठी ताटाभोवतीची मोठी डिझाईन करायची असेल तुम्ही करू शकता. आता आपण ह्या एका पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता परत आपण 3 पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले पहा. आणि आता 2 रंगीत मोती घ्यायचे आहे. हे 2 रंगीत मोती घेतले. डिझाईन एकदम सोपी आहे, करून पहा. आता परत आपल्याला हा एक रंगीत मोती बाजूला करून त्याच्यावरच्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, ही अशी इथे डिझाईन तयार होते. आता परत आपल्याला 3 मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे पहा. हे 3 मोती ओवून घेतले. परत एक पिवळा मोती मी धाग्यामध्ये ओवून घेते आहे आणि परत 3 पांढरे मोती आपण धाग्यात ओवून घेऊ. हे 3 मोती ओवून घेतले आणि आता आपण हा जो वरचा पिवळा मोती आहे, हा पिवळा मोती ह्याच्यातनं सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढली पहा. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. आता आपल्याला परत इथे 3 पांढरे मोती घ्यायचे आहे. एक पिवळा मोती घ्यायचा आहे आणि परत 3 पांढरे मोती घ्यायचे आहे. हे पहा, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. 3 पांढरे, एक पिवळा, 3 पांढरे. आता आपल्याला सुई हा जो रंगीत मोती आहे ह्याच्यातून खालच्या दिशेने काढायची आहे. तर मी ह्या मधल्या मोत्यातून रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढायची. हे वरचे 3 पांढरे सोडायचे, हे खालचे 3 पांढरे सोडायचे आणि हा जो एक सुट्टा आपण मोती ठेवलेला आहे रंगीत, त्याच्यातनं सुई बाहेर काढायची. हे पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा. ही अशी इथे आपली डिझाईन तयार होते पहा. ही अशी डिझाईन तयार झाली. परत आता आपण 3 पांढरे मोती धाग्यात ओवून घेऊ. जरा धागा व्यवस्थित असा पॅक ओढून घ्यायचा आहे, म्हणजे विण सैल होत नाही आणि महिरपचा आकारसुद्धा बिघडत नाही. आता आपण परत 3 पांढरे मोती ओवून घेऊ. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले. आता परत आपण 2 रंगीत मोती ओवून घेऊ. हे पहा, 3 पांढरे आणि 2 रंगीत मोती ओवून घेतले आणि आता परत आपल्याला हा एक खालचा मोती सोडून ह्या वरच्या मोत्यातनं सुई अशी बाहेर काढायची आहे.
ही अशी सुई काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा. आता परत इथे आपल्याला 3 पांढरे मोती घ्यायचे आहे. हे 3 पांढरे मोती घेतले. एक रंगीत मोती घ्यायचा आणि परत 3 पांढरे मोती घ्यायचे. हे 3 पांढरे मोती घेतले आणि हा जो वरचा एक रंगीत मोती आहे त्याच्यातून सुई आपण वरती बाहेर काढणार. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता माझा धागा इथे संपायला आलेला आहे, ते मी नवीन धागा ओवून घेते. हे पहा, मी आता परत सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे परत गाठ पाडून घेतली पहा. आणि आपण मागचा जो धागा उरतो तो कात्रीने कापून घेऊ. अजून मी तुम्हाला थोडीशी पुढची डिझाईन सांगून हे रांगोळी पूर्ण करून दाखवते थोडीशी, मग तुम्ही करून पहा. आता आपण इथपर्यंत आलेलो आहे, इथपर्यंत. आता आपण ह्या 3ही मोत्यातनं सुई बाहेर काढू. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आता इथे आपल्याला परत 3 मोती घ्यायचे आहे पांढरे. हे 3 पांढरे मोती घेतले आणि एक रंगीत मोती घेतला. परत 3 पांढरे मोती घ्यायचे. हे 3 पांढरे मोती घेतले आणि आता परत आपण ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढू. अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घ्यायचा. परत आता इथे आपल्याला 3 पांढरे मोती घ्यायचे. दोन रंगीत मोती घ्यायचे आणि हे जे 2 रंगीत मोती आहेत त्याच्यातल्या ह्या वरच्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घ्यायचा, मोती मागे सरकवून द्यायचे. आता परत आपण 3 मोती ओवून घेऊ. परत एक रंगीत मोती घ्यायचा. परत 3 पांढरे मोती घ्यायचे. हे 3 पांढरे मोती घेतले आणि आता परत हा जो वरचा रंगीत मोती आहे त्याच्यातून सुई वरती बाहेर काढायची. हे पहा, ही अशी सुई आपण वरती काढून घेतली, धागा ओढून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा धागा ओढला की आपल्या ह्या पाकळ्या सुंदर अशा दिसतात. हे पहा, ही अशीच मैरप तुम्हाला जेवढी ताटाभोवतीची करायची आहे तेवढी तुम्ही बनवू शकतात. आता परत आपण 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. एक रंगीत मोती, परत 3 पांढरे मोती, फक्त लक्षात ठेवायचं इकडून जाताना आपल्याला ह्या मोत्यातून सुई वरती काढायची आणि खाली येताना ह्या रंगीत मोत्यातनं सुई खाली काढायची. आता आपण ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई खालच्या दिशेने काढू पहा. ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे, धागा ओढून घ्यायचा आहे. आता परत आपण अशी सुई खाली काढलेली ह्या रंगीत मोत्यातनं. आता आपल्याला हा जो वरचा रंगीत मोती त्याच्यातून वरती सुई काढायची. आता परत आपण 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ.
हे पहा, हे 3 मोती ओवून घेतले. परत आपण 2 रंगीत मोती धाग्यात ओवून घेऊ. आणि ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई आपण वरती बाहेर काढून घेतली. अशी सुई बाहेर काढून घेतली आहे. मोती मागे सरकवायचे, धागा ओढून घ्यायचा. परत आपण 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. एक रंगीत मोती घेऊ. परत 3 पांढरे मोती घेऊ. असे हे मोती ओवून घेतले. आणि आता आपण ह्या एका वरच्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. आता परत आपल्याला इथे 3 रंगीत मोती घ्यायचे आहे. तीन पांढरे मोती, एक रंगीत मोती, परत 3 पांढरे मोती, आणि परत आता आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. तर हा जो एक आपण रंगीत मोती होतो त्याच्यातून सुई अशी आपण खाली बाहेर काढणार. ही अशी सुई खाली बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, अशी आपली ही रांगोळीची डिझाईन छान दिसते आहे. परत आपण 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 3 मोती ओवून घेतले. परत 2 मोती आपल्याला रंगीत घ्यायचे आहे. आणि ह्या एका मोत्यातनं सुई आपल्याला वरती बाहेर काढायची. ह्या 2 रंगीत मोत्यामधला एक रंगीत मोती, अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा, मोती मागे सरकवायचे. आता परत आपण 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 3 मोती आपण ओवून घेतले पहा. परत एक रंगीत मोती घ्यायचा आहे. परत 3 पांढरे मोती घ्यायचे आहे. अशी मी तुम्हाला छोटीशी डिझाईन इथे आता शिकवलेली आहे. पहा, करून पहा. आणि आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई, रंगीत मोत्यातनं सुई अशी वरती काढलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा. आता आपल्याला हा असा गोल इकडे पण करायचा आहे. त्याच्याकरता आता परत आपण धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेऊ. हे 3 मोती ओवून घेतले आपण. परत एक रंगीत मोती आपल्याला ओवून घ्यायचा आहे. आणि परत 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले. आणि आता आपल्याला इथे परत एक 6 मोती वेगळे होऊन इथे एक गोल करायचा आहे 6 मोत्यांचा. त्याच्याकरता आपण 6 वेगळे पांढरे मोती ओवून घेऊ. हे पहा, हे 6 मोती आपण ओवून घेतले. आता आपल्याला हा जो शेवटचा मोती आपण ओवला पांढरा, त्याच्यातून सुई अशी वरती बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घेतला. हे पहा, हा असा इथे आपला गोल तयार झालेला आहे. आता आपण पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू आणि गाठ पाडून घेऊया.
हे पहा, आता आपण इथे गाठ पाडून घेतलेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ. ही अशी आपली मोत्याची ताटाभोवतीची डिझाईन इथे तयार झालेली आहे. हे पहा, ही अशी आपली मोत्याची ताटाभोवतीची महिरप तयार झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.